श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला आजचा विषय आहे, जी श्री गुरुवारी ही कामे करते त्यांच्या मुलांची प्रगती झपाट्याने होते. तर चला तर पाहूया की कामे कोणती आहेत. सर्वांना जे आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे. तुम्ही बरेच जण कमेंटमध्ये आपल्या समस्या सांगत असतात. कुटुंबामध्ये खूप अडचणी असतात, तयार होत असतात. कोणाचे लग्न जमत नाही, कोणाला मूलबाळ व्हायला अडचण येते आहे, काहींना संतान सुख असून सुद्धा मुले आई वडिलांचं अजिबात ऐकत नाही. कोणाच्या डोक्यावर खूप कर्ज आहे, ते कर्ज मिटतच नाही. त्याचबरोबर कोणाच्या घरी पैसा टिकत नाही, नवरा बायकोचे सतत भांडणं होतात, नवरा अजिबात आपले ऐकत नाही. अशा बऱ्याच प्रकारच्या समस्या तुम्ही सांगत असता. आणि बऱ्याच वेळा असंही होते की कायमची भांडणं किंवा घरात तयार झालेली दूषित वातावरणामुळे पूजा, नामस्मरण, जप, अनुष्ठान किंवा व्रतवैकल्ये आपल्याला करण्याची इच्छासुद्धा राहत नाही. कधीकधी हे सगळे करूनसुद्धा बरेच जण थकून जातात, कारण या उपायाची सुद्धा काहीच फरक पडत नाही. या सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी मी तुम्हाला एकदम साधे, सोपे आणि अचूक उपाय सांगणार आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची पूजा, पाठ, व्रतवैकल्ये, अनुष्ठान करण्याची अजिबात गरज नाही आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐका. चॅनलवर नवीन असाल तर वावसीमा या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला बिलकुल विसरूच नका. हे उपाय तुम्हाला गुरुवारी करायचे आहेत. गुरुवारी हे उपाय केल्यामुळे गुरु ग्रहाला बळ मिळते. म्हणजेच काय, आपला गुरुग्रह मजबूत होतो. बृहस्पती देवाचा वार असतो गुरुवार, आणि या गुरुवारच्या दिवशी आपण हे उपाय केले तर आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आपण ज्या अडचणींचा सध्या सामना करत आहोत तर त्या सगळ्या अडचणी दूर होतात. आपल्या भाग्याची साथ आपल्याला मिळते. पती, मुले यांचे प्रेम आपल्याला मिळते. त्याचबरोबर ज्यांना संतान सुख नाही, म्हणजे जे दाम्पत्य अजूनपर्यंत आईबाबा झालेले नाही आहेत, तर त्यांनासुद्धा हे सुख मिळेल. त्याचबरोबर ज्या नवरा बायकोचे पटत नाही किंवा नुकताच विवाह झालेला आहे तरी पण थोड्याफार कुरकुरी सुरू झालेल्या आहेत, तर त्यांनासुद्धा दाम्पत्य जीवनाचे सुख अनुभवता येईल. घरातील महिलांनी जर हे उपाय केले तर घरामध्ये आनंददायी वातावरण तयार होत असते. उत्साहाचे वातावरण तयार होते. मनाला मानसिक शांती मिळते. जीवनामध्ये सुख समृद्धी येते आणि सर्व सदस्यांना कार्यामध्ये यश मिळते. कारण कोणत्याही घराचा जो पाया आपण म्हणतो किंवा घराच्या मजबूतीचे जे कारण आहे, तर ते असते घरातल्या महिला. कारण महिलांवरच भरपूरून साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. घरातील महिला जर पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचाराच्या असतील, त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका कधीच राहत नसतील, तर ते घर खरंच खूप पुढे जाते. आणि कोणतेही कार्य जेव्हा महिला करतात तेव्हा त्यांचे पूर्ण फळ त्यांच्या पूर्ण कुटुंबाला मिळते. कारण कोणत्याही महिलेला किंवा घरातील कोणत्याही सदस्याला अजिबात वाटत नसते की आपल्या घराचे वाईट व्हावे. कारण प्रत्येक घरातील महिला घराच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस झटत असतात. घरातील सगळ्यांच्या आवडी निवडी जपत असतात. कोणाला काय आवडते तर कोणाला काय आवडत नाही, प्रत्येक वेळी त्या व्यक्तीसाठी उपलब्ध असतात. आणि घराची प्रगती कशी होईल, आपले घर पुढे कसे जाईल, तर या सगळ्या गोष्टी महिला हँडल करतात. त्याचबरोबर घरात कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्यांची सेवासुद्धा घरातील महिलाच करतात. बऱ्याच वेळा महिला बाहेर कामासाठी जात नाही, म्हणजेच फक्त घर सांभाळतात, घरामध्ये घरकाम करतात. तर ही सुद्धा सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि ज्या महिला नोकरी करतात, तर नोकरी करणाऱ्या महिला असो, व्यवसाय करणाऱ्या असो किंवा घरकाम करणाऱ्या, म्हणजे ज्यांना आपण गृहिणी म्हणतो, तर अशा सगळ्या प्रकारच्या महिला आपल्या घरासाठी रात्रंदिवस राबत असतात. आणि या प्रत्येक महिलांचा एवढाच उद्देश असतो की आपल्या घराची प्रगती कशी होईल. त्यामुळे महिलांनी असे उपाय केले तर नक्कीच चांगली गोष्ट ठरेल. पुरुष जर इच्छुक असतील
तर पुरुषसुद्धा हे उपाय गुरुवारच्या दिवशी नक्की करू शकतात. आता मी तुम्हाला एक एक करून सगळे उपाय सांगते. तर सगळ्यात पहिल्यांदा उपाय आहे तांदूळ, हळद आणि पाण्याच्या. तर आपल्याला काय करायचे आहे, 1 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत. तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता. अखंड तांदूळ घेतले तरीसुद्धा चालतील किंवा मग आपले जे तुकडावाले तांदूळ असतात ते घेतले तरीसुद्धा चालते. म्हणजे कोणत्याही प्रकारचे तांदूळ तुम्ही घेऊ शकता. या तांदळामध्ये आपल्याला थोडीशी हळद मिक्स करायची आहे, थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे. तुम्हाला 1 वाटीभर तांदूळ घेणे शक्य झाले नाही तर तुम्ही त्यापेक्षा कमी घेतले तरीसुद्धा चालतील. अगदी 1 चमचाभर घेतले तरीसुद्धा चालतील. तर हे तांदूळ आपल्याला थोडेसे पाणी आणि हळद टाकून पिवळे करून घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. जर तुम्ही तुमच्या घराला जर गच्ची असेल तर तिथे हे तांदूळ सकाळी ठेवून येऊ शकता किंवा तुमच्या घराच्या अंगणामध्ये तुम्ही हे पसरून टाकू शकता किंवा जसे आपण पक्ष्यांना दाणे टाकतो त्या पद्धतीने सुद्धा टाकू शकता. किंवा मग एखाद्या बागेत किंवा गार्डनमध्ये म्हणजे पार्कमध्ये तुम्ही गेलात तर तिथे सुद्धा बरेच पक्षी असतात, तिथे सुद्धा तुम्हाला हे तांदूळ टाकून येता येतील. यामुळे काय होते, आपल्याकडून एक प्रकारचे मुक्या जीवांना काहीतरी अन्नदान होते आणि गुरुवारच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि त्याला आपल्या जीवनामध्ये जेवढ्या समस्या आहेत त्या सगळ्या दूर निघून जातात. यानंतर दुसरा उपाय हा सुद्धा आपल्याला गुरुवारच्या दिवशीच करायचा आहे. गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या रंगाच्या पदार्थाचा समावेश करू शकता. जसे की हरभऱ्याची डाळ असेल, त्यापासून बनवलेले काही पदार्थ असतील किंवा बेसन पिठाचे दिरढे असतील. बरेच जण बेसन पिठाचे लाडू बनवतात किंवा मग बेसन पिठाचे शिरा बनवतात. तुम्हाला जसे काही बनवता येत असेल तर तसे बनवू शकता किंवा मग तुम्ही पिठले बनवू शकता. पिठलं भाकरी हे तर स्वामी समर्थांचा आवडता पदार्थ आहे. मग गुरुवारी तुम्ही अगदी साधा सोपा पदार्थ कढीसुद्धा बनवू शकता. सगळ्या जेवणात बनवा किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये. आणि हे जे काही पदार्थ मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितले हे तुम्ही गुरुवारी सकाळी बनवू शकता किंवा तुम्हाला संध्याकाळी बनवले तरीसुद्धा चालेल. उद्देश फक्त एवढा आहे की गुरुवारच्या दिवशी आपल्याला आपल्या जेवणामध्ये पिवळ्या रंगाचे पदार्थ पाहिजे. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते, गुरुग्रह मजबूत होतो. ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय अतिशय सिद्ध असे उपाय आहेत, कारण प्रत्येक दिवसाचे वेगळे असे महत्त्व आहे. प्रत्येक जो दिवस आहे, प्रत्येक जो वार आहे तो एका ग्रहाला समर्पित आहे. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी जर आपण हे उपाय केले तर नक्कीच आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही. आणि ज्योतिषशास्त्रानुसार हे जे उपाय मी तुम्हाला सांगते आहे एकदम सिद्ध आहेत. म्हणजेच काय, तुम्ही गुरुवारच्या दिवशी जेव्हा हे उपाय करता तर ते पूर्णत्वास जातात, त्याचा तुम्हाला चांगला फरक पडतो, गुण येतो. तर गुरुवारी तुम्ही हे उपाय नक्कीच करा. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा उपाय आहे. तुम्हाला काय करायचे आहे, थोडेसे गव्हाचे पीठ, थोडेसे बेसन पीठ घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आहे, अगदी चिमूटभर. आता तुम्हाला वाटेल की गव्हाचे पीठ आणि बेसन पीठ मी किती घ्यावे. गव्हाचे पीठ तुम्ही थोडे जास्त घेऊ शकता, बेसन पीठ अगदी चमचाभर घेतले तरीसुद्धा चालेल. आणि याची आपल्याला कणिक मळायची आहे. पाणी टाकून घट्ट अशी कणिक मळून घेतल्यानंतर आपण जसे पुरणपोळीला कणकेचा उंडा तयार करून त्यामध्ये पुरण भरतो त्याचप्रमाणे यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी चणा डाळ आणि गूळ भरायचा आहे आणि याचा गोळा बनवायचा आहे. या अख्ख्या गोळ्या आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे. गाईला खाऊ घातल्यानंतर खाऊ घालताना तुम्ही जर मोठा गोळा बनवलेला असेल तर थोडा थोडा करून खाऊ घालू शकता किंवा मग गाईला तुम्ही काहीतरी चारा देत असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा ठेवून देता येईल. आणि त्यांना आयडिया असेल की गाईच्या डायरेक्ट तोंडामध्ये आपण हा गोळा घालू शकतो तर नक्कीच तुम्ही हा सुद्धा उपाय करू शकता. यामुळे काय होते, गोमातेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो. तर नक्कीच आपल्याला हे अन्नदान गुरुवारच्या दिवशी केल्यामुळे पुण्यफळांची प्राप्ती होते.
त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्यांना कायमचा रामराम मिळेल. ज्यांचा विवाह नाही होत नाही तर त्यांनासुद्धा शीघ्र विवाह होईल, म्हणजेच त्यांचे लग्नाचे योग जुळून येतील. मुलांना चांगले सासर मिळेल. त्याचबरोबर ज्यांना असे वाटते की मला चांगले घर मिळायला पाहिजे, जसे मी माझ्या आईवडिलांकडे वाढले त्याचप्रमाणे माझा पुढचा जो संसार आहे तो अगदी चांगल्या घरात व्हावा, तर तुमची इच्छासुद्धा नक्की पूर्ण होईल. दाम्पत्य जीवनामध्ये सुख येईल. तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा. गायीची जेवढी सेवा आपल्याकडून होईल तेवढी खरंच चांगली आहे. आणि त्यातला त्यात गुरुवारच्या दिवशी जर आपण हा उपाय करून गायीची सेवा केली तर नक्कीच गोमातेचा आशीर्वाद मिळतो. आपल्या जीवनामध्ये गुरुग्रहाशी संबंधित जेवढ्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्यांचा नाश होतो. यानंतर चौथा उपाय आहे, गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना किंवा ज्यांना तुम्ही गुरु मानता तर त्यांना नमस्कार नक्की करा, म्हणजेच त्यांचा आशीर्वाद घ्यायला अजिबात विसरू नका. गुरुवारी आंघोळ करताना तुम्ही पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून मग आंघोळ करू शकता. अगदी चिमूटभर हळद पाण्यामध्ये टाकायची आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला आंघोळ करायची आहे. यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो. त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी कधीही केस धुवायचे नाहीयेत. आता भरपूर भागामध्ये असं असतं की बायका गुरुवारी मुद्दामून केस धुतात, कारण गुरुवार हा देवीचा वार आहे, गुरुवारी केस धुलेच पाहिजे असे भरपूर भागामध्ये समजले जाते. लक्षात ठेवा, गुरुवारच्या दिवशी केस धुतल्यामुळे गुरुग्रह कमजोर होतो. तुमच्यापैकी बऱ्याच जणी विचारतात, गुरुवारी तर उपवास असतो किंवा गुरुवारी तर आपण काही ना काही व्रत वगैरे करत असतो, मग सुद्धा केस धुवायचे नाही का? तर त्यासाठी तुम्ही आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी केस धुवू शकता. जर काही कारणामुळे तुम्हाला गुरुवारच्या दिवशी केस धुणे आले, म्हणजे मासिक धर्म असेल आणि तुमचा चौथा दिवस जर गुरुवारी आला तर मग नाईलाज असतो. त्यामुळेच तुम्ही त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून मग केस धुवू शकता. मासिक धर्माचे कारण आहे, मग आपल्याला केस धुवायलाच लागते. मात्र काहीच कारण नसेल तर मात्र तुम्ही गुरुवारच्या दिवशी केस धुण्याची चूक अजिबात करू नका. गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुळशीच्या कुंडीमध्ये थोडीशी हळद जरूर टाका. त्याचबरोबर तुळशीच्या मुळाशी तुम्ही अगदी 1-2 थेंब दूधसुद्धा अर्पण करू शकता. यामुळे भगवान विष्णूचा आशीर्वाद आपल्याला मिळतो, ते आपल्यावर प्रसन्न होतात. गुरुवारच्या दिवशी सूर्याला अर्थ देताना त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद आणि थोडासा गूळ अवश्य टाका आणि नंतर सूर्यदेवांना अर्थ द्या. गुरुवारच्या दिवशी अशा पद्धतीने सूर्यदेवांना अर्थ दिल्यामुळे सूर्यदेवाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते. गुरुवारच्या दिवशी तुम्ही जर केळाच्या झाडाची पूजा करत असाल, कारण केळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास असतो आणि जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी असते असे म्हटले जाते. आणि तुम्ही जर गुरुवारच्या दिवशी केळाच्या झाडाची पूजा करत असाल तर केळाच्या झाडाला पाणी घालताना सुद्धा त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करा आणि नंतर ते पाणी तुम्ही केळाच्या झाडाला अर्पण करायला पाहिजे. गुरुवारच्या दिवशी पाळण्याचा अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील फरशी अजिबात पुसायची नसते. तुम्ही बुधवारी त्यासाठी फरशी पुसू शकता आणि काही ठिकाणी 2-3 दिवस मिळून एकदाच घरातील फरशी पुसली जाते. घरामध्ये जर जास्त सदस्य नसतील तर किंवा मग काही जणांकडे दररोजसुद्धा फरशी पुसली जाते. मात्र गुरुवारच्या दिवशी घराची फरशी पुसू नका. ज्यांचे सारवण्याचे घर असेल त्यांनीसुद्धा त्या दिवशी घर अजिबात सारवायचे नाही. गुरुवारच्या दिवशी घरातील स्वच्छतेची जी कामे असतात, म्हणजे ज्याला आपण डीप क्लिनिंग म्हणतो, असे की पूर्ण घराची आपण साफसफाई करायला घेतली आहे किंवा मग फरशी पुसायला घेतली आहे, तर ती अजिबात करू नका. बाकी रोजची जी साफसफाई आपल्याला करावी लागते ती आपण करू शकतो. मग जास्तीची म्हणजे पूर्ण घर आपण धुवून काढतोय, जे अजिबात आपल्याला करायचे नाही आहे. गुरुवारच्या दिवशी जर आपण फरशी पुसली तरीसुद्धा आपल्या कुंडलीतील गुरुग्रह कमजोर होतो. नंतर गुरुवारच्या दिवशी एक साधा सोपा उपाय तुम्ही करू शकता. तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर तुम्ही हळदीने स्वास्तिक काढू शकता आणि त्याची पूजा करू शकता. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या कपाळाला हळद आणि चंदन मिक्स करून त्याचा
छोटासा टिळा लावू शकता. महिलांनी सुद्धा आपल्या टिकलीच्या खाली किंवा मग कानाच्या मागे अगदी छोटासा हळदी आणि चंदनाचा टिपका जरूर लावावा. यामुळे सुद्धा भगवान विष्णूचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. त्याचबरोबर गुरुग्रह सुद्धा आपल्या मजबूत राहतो. गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या पूर्ण घरामध्ये हळद मिक्स केलेले पाणी शिंपडू शकता. म्हणजे अगदी छोटेसे भांडे घ्यायचे, त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आणि ते पाणी तुम्ही तुमच्या घरामध्ये शिंपडू शकता. यामुळे घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असते, नकारात्मक ऊर्जा असते, ती असते ज्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या समस्यांना सामना करावा लागतो, तर त्यासुद्धा दूर होतात. त्याचबरोबर बऱ्याच जणी आपल्या उंबरठ्याला सुद्धा सकाळी सकाळी लेपन करू शकतात. तर असे हळदीचे भरपूर सारे उपाय आहेत, ते तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्कीच करू शकता. जर मी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करण्याचे जे 4-5 उपाय सांगितले आहेत, त्यापैकी तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढेच तुम्ही नक्की करा. प्रत्येकच उपाय केला पाहिजे असे काही नाही. तुम्हाला जे सोपा वाटेल यामधला उपाय तो तुम्ही नक्की करा. आणि सगळ्यात आवर्जून करण्याचा उपाय तुम्ही जर केला तर नक्कीच तुम्हाला पुण्य फळांची प्राप्ती होईल. तर सगळ्यात पहिला जो उपाय मी तुम्हाला सांगितला की हळदीने पिवळे केलेले तांदूळ तुम्ही जर या दिवशी पक्ष्यांना खाऊ घातले तर तुमच्या जीवांना अन्नदान करण्याचे पुण्य तुमच्या पदरात पडेल आणि तुम्हाला तुमच्या सगळ्या समस्यापासून मुक्ती मिळेल. तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये सुख येईल. तुमची मुले तुमचे ऐकत नसतील तर ते सुद्धा ऐकायला लागतील. तुमची छोटी मुले हट्टीपणा करत असतील तर ते सुद्धा बंद होईल. त्याचबरोबर ज्यांना आई होण्याचे सुख आणि अजिबात मिळाले नाही अजूनपर्यंत तर ते सुद्धा पूर्ण होईल. ज्यांना विवाह जमण्यामध्ये अडचणी येत आहेत, ज्यांना विवाह होत नाही तर ती समस्यासुद्धा दूर होईल. तर अशा भरपूर साऱ्या अडचणीतून आपल्याला प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात. तर त्या सगळ्या अडचणीवर मात आपल्याला हे उपाय केल्यामुळे करता येतात आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला परत सोबतच बेल आयकॉन बटन प्रेस करा. मी उद्याचा जो व्हिडिओ घेऊन येईल तो व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या स्वामी महाराजांच्या नावाचा गजर करायला बिलकुल विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.